तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. चिच्छक्ती जणू तू त्रैलोक्याची, तूच स्वामिनी खरोखरी. स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. माझं रक्षण करा महादेवा. 7 दिवसांच्या उपवासाचं माझं व्रत आहे. आजचा पारण्याचा दिवस आहे देवा. देवा, मला खूप भूक आणि तहान लागली आहे. मला अन्न द्या देवा, मला जल द्या. हे विप्र ऋषे, वेदवेत्यामधील श्रेष्ठा, आपण कोठून आलात? आपले नाव काय? आज माझा जन्म सफल झाला, कारण माझ्या सौभाग्यानं आपण अतिथी बनून माझ्या दारात आलात. अतिथी पूजन हे त्रैलोक्य पूजनासारखंच असतं. सारी तीर्थ अतिथीच्या चरणात एकरूप झालेली असतात. म्हणून गृहस्थानं प्रथम अतिथीचे चरण धुवावे, मग यथाशक्ती त्याची पूजा करावी. ज्या गृहस्थाच्या द्वारातून अतिथी विन्मुख होऊन परत जातो, त्याच्या घरातून पितर, गुरु, अग्नी आणि देव विन्मुख परततात. हे अतिथी देवा, मी तुमच्यासाठी काय करू? हे देवज्ञे पार्वती, आपण तर वेद चांगलेच जाणता, म्हणून वेदात सांगितले असेल तसेच करा. श्रुतींमध्ये एक वचन आहे, आजारी, उपाशी आणि व्रत म्हणून उपास केलेल्या माणसाला स्वतःच्या मनाला वाटतील तसे पदार्थ हवे असतात. हे विद्वन, आपल्याला काय खाण्याची इच्छा आहे हे सांगून माझा जन्म आज सफल करा.
हे सुव्रते, मिष्ठ आणि इष्ट, जे जे असेल ते मला आपला पुत्र समजून दे. पुत्र, माता आणि पिता हे हे 5 प्रकारचे असतात बरं. ते कोणते ऋषीवर? विद्या शिकवणारा, अन्नदाता, संकटातून रक्षण करणारा, कन्यादान करणारा आणि प्रत्यक्ष जन्मदाता. या 5 जणांना पिता समजावे. तसेच प्रत्यक्ष जन्मदात्री, गुरुपत्नी, दूध पाजणारी, पित्याची बहीण किंवा आईची सवत, तसंच अन्नदात्री यांना माता समजावे. आणि पुत्रांचे भेद कोणते? नोकर चाकर, शिष्य, आश्रित, शरणार्थी आणि पोटी आलेला मुलगा हे पुत्राचे 5 भेद वेदांनी सांगितलेले आहे. त्यामुळे हे माते, त्या अर्थी मी तुझा पुत्र ठरतो. त्यामुळे आपल्या पुत्राला देशील तसेच मलाही दे हो. वत्सा, हवं ते माग. तुला देता येणार नाही अशी कोणतीही गोष्ट त्रिखंडात नाही. हे माते, तू मला विविध फळे, पक्वान्ने, स्वस्तिक, दूध, तूप, दही, तिळाचे लाडू, दळलेल्या धान्याचे गूळ घालून केलेले मोदक दे. मला हे खाणं अतिप्रिय आहे. तू हे पदार्थ दिलेस की ते खाऊन माझं उदर लांब होईल आणि मला सगळे लंबोदर या नावाने ओळखतील बरं. इतकंच? हे तर मी तुला लगेच देते. सखी, थांब माते, ऐकून घे. मला परमरत्नांनी बनवलेलं एक सिंहासन, तसंच रत्नांची आभूषणं, अग्नी समान शुद्ध वस्त्र आणि दुर्लभ अशी हरिभक्ती सुद्धा दे बर का. वत्सा, वत्सा, कोण आहेस तू? कोण आहेस? हे सनातन पार्वती, प्रत्यक्ष ओंकार स्वरूप गणेश रूपानं तुझ्या पोटी जन्म घेईल आणि चिरंतन राहील. शुभम भवतु. अरेच्छा, हा वृद्ध तर अदृश्य झाला. अतिथी म्हणून आला आणि मागितलेल्या गोष्टी न घेताच गेला. आता मला पाप लागणार. भोलेनाथ, आता मी काय करू? थांब जगन्माते, शांत हो. प्रत्यक्ष विष्णू तुझी परीक्षा पाहण्यासाठी रूप बदलून आले होते. ते तुझ्यावर संतुष्ट झाले. तुझं पुण्यक व्रत सुफल संपूर्ण झालं. आता प्रत्यक्ष ओंकार स्वरूप तुझ्या उदरात गणेश रूपानं जन्माला येईल. त्याच्या जन्माची तयारी करा. शुभम भवतु. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आणि अशा प्रकारे पुण्यक व्रताच्या प्रभावानं पार्वतीच्या पोटी एक सुंदर, सुकुमार, तेजस्वी आणि बुद्धिमान बालक जन्माला आलं. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. कौतुकानं बालकाचं नाव गणेश ठेवण्यात आलं.
पण मग आई, आता जो आपण गजमुख गणपती पाहतो तो कसा झाला? म्हणजे त्या बालकाचं मस्तक हत्तीचं कसं झालं? अगं त्यासंबंधी पण एक गोष्ट आहे. पार्वतीला प्राप्त झालेल्या सुंदर बाळाला पाहण्यासाठी देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, अप्सरा सगळ्यांनी गर्दी केली. आपल्या या गोजीरवाण्या बालकाला कुठं ठेवू आणि कुठं नको असं पार्वतीला होऊन गेलं. आणि त्याच वेळी शनिदेवांचं देखील पार्वतीच्या द्वारी आगमन झालं. हे द्वारपाला विशालाक्षा, भगवान शंकर आणि पार्वतीचं दर्शन घेण्यासाठी मी आलो आहे. मी तुमचे नाव पार्वती मातेला सांगतो. तिने आज्ञा दिली तर मी तुम्हाला अवश्य आत सोडेन. माते पार्वती, आपल्याला भेटायला शनिदेव आले आहेत. पाठव त्यांना आत. यावं शनिदेव, यावं. प्रणाम पार्वती माते. हे काय शनिदेव, आपण असे अधोवदन का? आपण मजकडे किंवा माझ्या सुकुमार बाळ गणेशाकडे पाहत का नाही? माते, आपण जगन्माता आहात. आपणापासून काय लपवायचे? बालपणापासून मी कृष्ण भक्त. भगवान श्रीकृष्णांच्या चरणी माझं ध्यान, माझं चित्त कायम एकाग्र होतं आहे. मग माझे पिता श्री सूर्यदेव यांनी माझा विवाह चित्ररथाच्या तपस्वी आणि तेजस्वी कन्येशी लावून दिला. ऋतुप्राप्तीसमयी ती सुंदर वेश आणि आभूषण परिधान करून मजसमोर आली. पण माझे लक्ष हरिचरणी लीन होते. मी तिच्याकडे पाहिले सुद्धा नाही. मग ती रागावली असणार. माते, साधी सुधी रागावली नाही. ती भयंकर संतापली आणि संतापाच्या भरात तिने मला शाप दिला की आता तू जिकडे म्हणून बघशील ते नष्ट होईल. म्हणून मी कुणाकडेच पाहत नाही. अहो शनी महाराज, प्रेमळ स्त्रीनं कृतक कोपानं दिलेला शाप का कधी खरा ठरत असतो? पहा दृष्टी वर करून. नको नको माते, खरंच नको. पहा, तुमच्या दृष्टीचा माझ्यावर किंवा माझ्या दिव्य बाळावर काहीही परिणाम होणार नाही. माते, आणि बरं का मनू, शनीने क्षणभरच गणपतीच्या मस्तकाकडे पाहिलं, मात्र त्या कोवळ्या सुकुमार बालकाचं मस्तक धडावेगळं झालं आणि गोलोकात जाऊन भगवान श्रीकृष्णात विलीन झालं. बाप रे! मग पार्वती तर स्तब्धच झाली. काय झालं तिला काही कळेना. आपल्या मांडीवरचं मस्तकहीन बालक पाहून ती बेशुद्ध पडली. मन्या क्षणभरात भगवान विष्णूंनी गरुडावरून जाऊन सुदर्शन चक्रानं पुण्यभद्र नदीच्या तीरावरील एका हत्तीचं दिव्य मस्तक कापून आणून बाळाच्या धडाला चिकटवलं. बाळ सजीव झालं. तोच हा आत्ताचा आपला गजमुख गणपती बाप्पा. वा, एकदम वेगळीच गोष्ट आहे ना ही. मन्या, गणेशाच्या जन्माबाबत अजूनही अनेक गोष्टी सांगतात. काहींच्या मते गणपती हा भगवान शंकरांचा मुलगा नसून त्यांच्या सेनेतील सेनापती होता. काय? त्यांची शिवगणांची सेना असल्यामुळे त्याचा अधिपती तो गणनायक किंवा गणपती. पुरे आता एकदम बस. अहो, काहीतरी वेडं वाकडं सांगून तिची गणपतीवरची श्रद्धा घालवू नका. अजिबात नाही आई. ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत आणि त्यांच्यामुळे माझी गणपती बाप्पावरची श्रद्धा तिळ मात्रही नाही ढळायची. तोच विघ्नहर्ता, रक्षणकर्ता आहे यावर माझा अगदी पक्का विश्वास आहे. करेक्ट. चला, बघता बघता माघी पौर्णिमा येईल. माघ स्नानांची समाप्ती होईल. या माघी पौर्णिमेला तिळाचं, अंगरख्यांचं आणि धाबळ्यांचं दान करावं असं पुराणात सांगितलंय. का माहितीये का? अगं, या काळात थंडी सर्वाधिक. ज्यांना पांघरायला नाही त्यांची काळजी सुखवस्तू नागरिकांनी घ्यावी म्हणून हे धर्मबंधन. बरं, आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट,
मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.